नमस्कार शेतकरी मित्रांनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा मराठवाडा दौरा होणार आहे। या मराठवाडा दौऱ्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना काय काय मदत आतापर्यंत मिळाली, कशा पद्धतीचं स्वरूप आहे, काय स्टेटस आहे ते चेक करण्यासाठी ते जाणार आहेत। तुम्ही बघा काय म्हटले ते। मी तर 5 तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे। इथे माझे कोणतेही जाहीर सभा नसतील, शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे। जे पोकळ आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत, दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील, काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात, तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे। मिळाले असतील तर आनंद आहे, नुसतं काहीतरी आग पाखड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाहीये, पण ते मिळाले पाहिजेत। त्याच्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज शेतकऱ्याला बाकी मदतीची अपेक्षा किंवा गरज आहेच, पण त्याच्या आधी ज्यांची जी खरडून गेलेली जमीन आहे ती जमीन पूर्ववत करण्यासाठी शेतकरी सांगतोय पहिले मला माती द्या, पहिली माती द्या। ती मातीच जर का अजून मिळाली नसेल तर तुम्ही पुढच्या गोष्टी कशा करणार? आणि दर हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्याची मागणी आहे। त्याचप्रमाणे कर्जमुक्ती झाली पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे। इतर बाकी अनेक गोष्टी आहेत। मी शेतकऱ्यांना जाऊन भेटणार आहे आणि शेतकऱ्यांना विचारणार आहे की जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यातलं तरी किती आलेलं आहे। कारण खरडून गेलेल्या जमिनीला 3 का 3.5 लाख रुपये मनरेगातून देणार होते। आम्ही मोर्चा काढला होता, त्या मोर्चात मी मागणी केली होती की दिवाळीपूर्वी त्या 3 लाखातले पहिले 1 लाख रुपये तरी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये टाका, मग पुढचे नंतर तुम्ही देत राहा। मग तुम्ही नोव्हेंबरमध्ये द्या, डिसेंबरमध्ये द्या, असे द्या, पण पहिले 1 लाख रुपये तर द्या। तर तेही दिलेत असं मला काय वाटत नाही। तर नेमकं सरकार काय करणार आहे आणि शेतकऱ्याच्या हातात आत्तापर्यंतच्या घोषित झालेल्या पॅकेजपैकी काय मिळालेलं आहे? गाई म्हशी मिळालेल्या आहेत का, शेळ्या मिळालेल्या आहेत का, कोंबड्या मिळालेल्या आहेत का, इतर पैसे मिळाले आहेत का? मग त्याच्यानंतर रब्बीचा हंगाम येतोय, त्याचं कर्ज कसं मिळणार, त्याचं बी बियाणं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी याची चर्चा करण्यासाठी मी मराठवाड्यात जाणार आहे। हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे, कारण बाकी मुद्द्यांमध्ये हा मुद्दा मग काय होतो की अतिवृष्टी झाली का तेवढ्यापुरतं तो मुद्दा वरती येतो आणि सरकारला पण माहिती आहे की थोडे दिवस ढकलले का मुद्दा मागे पडतो। पण आम्ही हा मुद्दा सोडणार नाही। शेतकऱ्याला कर्जमुक्त करावंच लागेल। शेतकऱ्याचं जे आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे ते आयुष्य पूर्ववत करण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी शेतकऱ्याच्या सोबत आहे आणि त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा मराठवाड्यात जातोय। तर अशा पद्धतीने ही ज्या काही पोकळ आश्वासनं या महायुती सरकारने दिले होते, देवेंद्र फडणवीसने दिले होते की दिवाळी आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 किंवा मनरेगाच्या अंतर्गत 3 लाख रुपये देऊ, ते अजून देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पडलेले नाही आहेत। पण कसे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना विचारूनच त्याच्यावर काय स्टेटमेंट करायचं हे उद्धव ठाकरेंनी ठरवलंय। म्हणजे उगाच समजा एखाद्या शेतकऱ्याला आले असतील एवढे 3 लाख तर देणारच नाही, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा। आणि नंतर काही जे काही तुटपुंजी रक्कम आली असेल त्याचा आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा हा दौरा असणार आहे। याच्यातनं खूप काही फायदा होणार आहे, कारण की ह्या दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना परत एकदा शेतकऱ्यांच्या वतीने तिथे आंदोलन किंवा जाहीर मोर्चा सभा उभारले जाणार आहेत। मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।